जागेवर खाली बसा. आता खाली बसा. खाली. आता ज्यांना ऐकू येईल ना त्यांनी गपची बायका. ज्यांना जागा नाहीत नसू द्या. आहे त्या जागेवर शांत उभा राहा. जागा नाही म्हणून पुढे यायचा प्रयत्न आता करू नका. आपले शिस्त ठरलेले ते मोडायचे नाही. आपल्याला काट्यावर जरी उभा राहायची वेळ आली आणि जाळात जरी उभा करायची वेळ आली तरी जातीसाठी राहायचं आहे. माग यायचं आणि पुढे यायचं. आपण आधी बहाणेबाजी कोणी करायची नाही. सगळ्यांनी एका जागेवर शांत राहायचं. जे आपले नियमाने आचारसंहिता ठरली त्याच्या बाहेर कोणी नाही राहायचं. मी सुद्धा नाही. आपल्याला आता मुंबईकडे जायचं. आपला शेवटचा एक मुक्काम राहिला वाशीचा. वाशी पासून आपण मुंबई पर्यंत पायी जाऊन आमरण उपोषण सुरू करणार आहेत. माझ्यासह माझा मराठा समाज शांततेत आमरण उपोषण करणार आहे. तो आम्हाला कायद्याने संविधानाने अधिकार दिलाय. आम्ही शांततेत आंदोलन करायला चाललोय कारण आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ते आरक्षण मागण्यासाठी आम्ही मुंबईला चाललोय. माझी मराठा समाजाला विनंती आहे. आपण आतापर्यंत शांत आलात. दिलेल्या शब्दाला माझा मराठा समाज जागलाय. एकाही पोरानं कुठेही कोणतीही गडबड होऊ दिली नाही आणि केली पण नाही. आपण शांत आहेत. दिलेला शब्द पाळतो. हे राज्याला पुन्हा एकदा माझ्या मराठा मायबाप समाजाने सिद्ध करून दाखवले. आणि मुंबई सुद्धा आम्ही शांततेत जाणार. शांततेत बसणार. कुठेही गडबड होणार नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही आणि उठणार सुद्धा नाही. या भूमिकेवर आम्ही कालही ठाम होतो. आजही ठाम येत आणि उद्याही ठाम राहणार. एकाही पोराकडून आणि माझ्या मराठा समाजाकडून कुठलीच गडबड होणार नाही याची खात्री मी सरकारला दिलेली. आणि माझ्या समाजानं मला एकदा शब्द दिला तर माझा समाज शब्दापासून हटत नाही. आणि मीही समाजाला शब्द दिला तर समाजालाही माहिती मीही समाजाचा शब्द मोडून काहीच करत नाही. आजपासून आपले लोक वाढायला सुरुवात होणार आहे हे आपल्याला सगळ्यालाच माहिती. 26 तारखेला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हा आपल्या मुंबईकडे येणार आहे.